अहो ताई माझा मुलगा आहे, जन्म दिलेला नाही मानत, पण हे पण आपण सगळेच आहेत. जन्म नाही दिला म्हणून काय तो आपला होत नाही का? माझा मयूर हा बाई, माझा मुलगा. आता मी फोन केला, फोन उचलला नाही, पण डायरेक्ट मला भेटायला आले. आम्ही गणपतीत बघून बघून लय हसलो होतो. आवडला तुला गणपती? एकच नंबर. भजन गायलो ते बघितलं का? सगळं आम्ही तेच बघत राहायचो. म्हणलं बघ तिथं नाही गेलं तरी याच्यात बघते मी. सगळे आहे, पण काही कामाची नाही. हे बघा कुठला पाहिजे विचार. हा पाहिजे, हा पाहिजे. 10 रुपयाला पाहिजे. हे घ्या, जाऊ दे. बर खुश, आपण खुश. आणि तुला मी करेल नंतर. खुश, काय टेन्शन नाही. मी टेन्शन नाही घेत आहे. मी कशाला टेन्शन घेऊ? पोरगा बरा आहे का तुझा? आता व्यवस्थित आहे ना? पोरगा आजारी होत आहे. अगं हे तू मला नंतर पैसे दे, आधी तुझ्या मुलाला चांगलं होऊ दे. बोलली की नाही? बोलायची. तू नंतर पैसे दे, तुझा मुलगा व्यवस्थित होऊ दे. तू भाजीची काळजी, जवळ तुझ्या मुलाला बरं वाटत नाही ना तवर मी भाज्या देते तुला. रडू नको. अगं आपण लोकांना रडवायचं, आपण नाही रडायचं कधी. कशाला रडायचं? आता काय परिस्थिती आहे गावी? आता थोडी बरी आहे. पावसामुळे जरा नुकसान झालं. लय नुकसान झालं. 2 ठिकाणी ढगफुटी झाले. म्हणजे असं कसं ना, पाणी इतकं घरामध्ये साठलं होतं. पाणी 2 दिवस कोणी सुद्धा बाहेर जात नव्हतं. 2 दिवस तर आम्हाला काहीच भेटत नव्हतं. 2 दिवस त्या वेळेला कोणी नाही येत. कोणी म्हणत पण नाही तुम्ही काय खाल्लंय का बसले. नाही, अजिबात नाही. केव्हा येतात? येतात, आता येतील पुढच्या महिन्यामध्ये. सगळं झालं की? हो. त्यांच्यासारखं आपण नाही चालायचं ना. पण गरीबासाठी कोण नसते, बिलकुल कोणी येत. गरीब जेवढे असतात ना ते आपले गपचिप बसतात. नको बाबा, मग यांचंच आपलं चालतंय, काय चालतंय, हे इकडं झालं ते तिकडं झालं, ते फक्त आपण बघत राहायचं. याच्यामधली कॉलेज मधली टीचर आहे, त्यांनी व्हिडिओ बघितला ना, बोलले इकडे कधी आला ना मला फोन कर ग म्हातारे, नाही तर तुला लय मारीन. कुठलं कॉलेज? तुम्ही बघितल्यावर सरप्राईज करता का नाही म्हणलं. दम देऊन त्यांना सांगितलं. लोक येतात भेटायला आता? भरपूर येतात. अगं म्हातारे तू आहे ना, तुला बोलायचीच आम्हाला ताकद नाही ठेवली बोलले. शनिदेवाची मूर्ती त्यांच्या नांगराटात आली होती. ती छोटीशी होती. ते जी देवाचं आहे ना त्याला अजून जागृत आहे. तिथं चोरी होत नाही. चोरीवाला जरी गेला तर ते तिथंच थांबतो. त्या मंदिराच्या काय ते जागेहून बी तिथं हलणार नाही. अजून तिथं तत्व आहेत. आणि शनिदेव जी आहे ना चौकून मंदिर आहेत, पण त्यांच्या अंगावर छत नाही. ते दरवर्षी ना असा मोठा होत जवळ आता बराच एवढा खांबा एवढा झालेला आहे. मूर्ती मला लहानपणी नेहमी मम्मी सांगायची हा किस्सा, म्हणजे त्या जागेची स्टोरी. तिथं कोणाकडेच दरवाजा नाही गावात. दुकाना बिकानाला अशा ताट्या लावतात. सोन्या चांदीचे कपड्याचे असे मोकळे असतात. तिथं चोरी होत नाही. शनिदेव फिरतात, पण ज्याला नशीब आहे त्यालाच दिसतात. आता आपण कधी बघितलंय? आपल्याला देव आपल्या जवळून बी जात असेल तरी आपण ओळखणार नाही. माझा मयूर कसा येतो गणपती सारखा धावत मला, कसं असतं ते. आता काय घरी? आता काय घरी जाणार नाही तर काय. आता मुलांनी मला घेतलं, आता घरीच जाणार ना. हसत खेळत. समोर उपास आहे बाळा माझा. देवाची कृपा आहे ना आपल्याकडे. देवाला मी सांगेल ना माझ्या बाळाला नजर नको होऊ दे. तो माझा महादेव ऐकणार. मुलगा आहे ना शेवटी शंकराचा, गणपतीसाठी येणारच ना. आम्ही फक्त सांगतो ते तुम्ही करीत आले म्हणून. याच्यातनं सगळ्या गोष्टी माफ आहे. देव पण सगळे दरवाजे खुले ठेवणार. कोणासाठी? पुण्याईसाठी. नाही मला एवढे लागत. अरे राहू दे, घेते माझ्या हिशोबाने घेते. आता मी दिले तर दिले, आता परत नाही घेत. राहू दे. दिलेले शब्द आणि दिलेले पैसे कधी परत नाही.